नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा कंधार मतदारसंघात लोहा उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरात जनरल मेडिसिन, बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, कान नाक घसा तसंच दंतरोग विभागातील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला। यावेळी लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरानंतर प्रणिता देवरे चिखलीकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत विविध विभागांची पाहणी केली। तसंच रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोहा कंधारचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये, यांच्या संकल्पनेमधून आपण लोहा आणि कंधारच्या सर्व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सर्कल वाईज त्या ठिकाणी संपूर्ण रोग निदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केले आणि आज लोहा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आरोग्य शिबिराचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलंय। आणि या प्रसंगी उपस्थित आमचे नगराध्यक्ष असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व डॉक्टर्स या ठिकाणी, सगळ्या ट्रीटमेंट्स, सगळ्या आरोग्य शिबिरामध्ये सर्व स्पेशालिस्ट या ठिकाणी आलेले आहेत। मग ते नेत्र शिबिर असेल, नेत्र तपासणी असेल, दंत चिकित्सा असेल, ECG असतील, ब्लड चेक असतील, शुगर, थायरॉईडचे टेस्ट असतील, ब्रेस्टच्या टेस्ट असतील, गर्भाशयाचे टेस्ट असतील, अशा सर्व तपासण्या या ठिकाणी होत आहेत। आणि निश्चितच मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की लोहा उपजिल्हा रुग्णालय हे अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे आणि कायाकल्प पुरस्कारासाठी सुद्धा आपलं रुग्णालय हे या ठिकाणी नॉमिनेट झालेलं आहे। त्याचा सुद्धा विशेष आनंद मला होतोय। त्याचबरोबर धन्वंतरी उद्यानाचं सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये सर्व डॉक्टरांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते। आमचे वारी सर आहेत, या ठिकाणी अत्यंत चांगल्या नियोजनामधून रुग्णांची सेवा होते। आणि हे आरोग्य शिबिर ठेवण्याचा आमचा उद्देशच हा होता की ग्रामीण भागामधून येणाऱ्या आमच्या महिला असतील, ज्येष्ठ भगिनी असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, यांना ट्रीटमेंटसाठी नांदेडला जावं लागू नये, यासाठी ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी रुग्ण पण देत आहेत आणि डॉक्टरांकडून सर्व रोग निदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात। अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करून अ, ब, क, ड प्रवर्गानुसार आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी हदगाव इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। मोर्चेकरांनी शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा नेत शासनाच्या समर्थनार्थ आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी घोषणाबाजी केली। तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेनंतर तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आलं। आरक्षण उपवर्गीकरणाबाबत शासनानं तातडीनं निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। या महामोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मोर्चा शांततेत पार पडलाय। शासनानं मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली। पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो साहेब, कारण आमचा दिनदुबळा समाज आहे। या समाजाचा आवाज शासनापर्यंत पुरवण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून हजर झालात, त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो। खरं तर आज शासन आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय द्यायला, आम्हाला अबकड करून द्यायला तयार आहे, परंतु काही आपलपोटी लोकांना हे पटत नाही। हे खूप त्यांना अवघड वाटत आहे, का तर त्यांच्या कुठतरी पोटावर पाय पडल अशी त्यांची कांक्षा आहे। हा कार्यक्रम, मी या समितीचा अध्यक्ष होतो, मला माझ्या सर्व टीमनं असं अतोनात मेहनत करून मला सहकार्य केलेलं आहे। खरं तर मी एकट्याने हे काहीच केलेलं नाही, माझ्या टीमने केलेलं आहे। हे सगळं कसं झालं, एखादा
लडका खिलाडी असते बघा, त्या लडक्या खिलाडीला काय होते, जेव्हा हरायच्या मार्गावर असते त्यावेळेस त्याला वाटते काहीतरी लडकी करावं आणि आपण जिंकायला बघावं. अशा पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आमच्या समाजाचं आणि इतर शासनाचं. खऱ्या अर्थानं हे संविधानिक आहे आणि ही मागणी पण आमची रास्त आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे की शासन आम्हाला हे अबकड करून देणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून परभणी जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आलं. बदर समितीचा अहवाल सार्वजनिक होईपर्यंत तसंच 2027 ची जनगणना पूर्ण होईपर्यंत उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अनुसूचित जातीतील विविध घटकांचा सविस्तर अभ्यास आणि अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतरच या विषयावर निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक DM दाभाडे, राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिग्रस शहरातील मुख्य बस स्थानकाच्या बांधकामामुळे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या बस स्थानकाची दयनीय अवस्था समोर आली. परिसरात मोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना बसमध्ये चढ उतार करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. चिखलामुळे प्रवाशांचे कपडे खराब होत आहेत, त्यामुळे नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली. तातडीनं खड्डे बुजवून पाण्याचा निचरा करावा आणि तात्पुरत्या बस स्थानकात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी प्रशासन आणि ST महामंडळाकडे केली. येवला तालुक्यातील मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्त्रीरोग, बालरोग आदी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. तसंच रुग्णांना आवश्यक औषधांचं वाटप, आरोग्य समुपदेशन आणि गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञ रुग्णालयात संदर्भित करण्यात आलं. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, ग्रामपंचायत पदाधिकारी, आशा वर्कर्स आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हे शिबिर यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत विचार विनिमय करण्यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलनकर्ते तसंच विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली. दुपारी 12 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यावेळी मनोज जरांगे उपस्थित आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच बैठक संपल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्या परिषदेत ते पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. नागपुरात अवघ्या 1 तासाच्या मुसळधार पावसामुळे खामला परिसरातील सोमलवार शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शाळा जलमय झाले. अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक विद्यार्थी शाळेतच अडकून पडले. त्यामुळे काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. शाळेचे बस चालक, ऑटो चालक आणि स्थानिकांच्या मदतीनं राबवण्यात आलेल्या या बचाव कार्यातून सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान अल्पावधीत झालेल्या पावसामुळे शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पावसाळ्यापूर्वीच्या नियोजन आणि जलनिस्सारण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात अशी मागणी पालकांकडून करण्यात येते. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील झेनित धबधबा परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं सुमारे 70 पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली. माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. दोराच्या सहाय्यानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमेत सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. दरम्यान पावसाळ्यात धबधबे, ओढे आणि नदीकाठच्या पर्यटन स्थळी पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले.
भारतीय थलसेनेतील माजी कॅप्टन दत्ता मारुतीराव पोतगंडे यांना त्यांच्या शौर्यपूर्ण आणि उल्लेखनीय लष्करी सेवेबद्दल सैनिक रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। भारतीय सेनेतील सेवा काळात त्यांनी ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम आणि ऑपरेशन हिफाजत यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला। कारगिल युद्धादरम्यान तसंच जम्मू काश्मीरमधील राजौरी इथं दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान गंभीर जखमी होऊन त्यांना पायाचा पंजा गमावा लागला होता। मात्र या घटनेनंतरही त्यांची राष्ट्रसेवेची भावना आणि देशभक्ती कायम राहिली। त्यांच्या शौर्याची दखल घेत यापूर्वी महाराष्ट्र शासनानं त्यांचा ताम्रपत्र देऊन गौरव केला होता। आता सैनिक रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह नांदेड जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। लाईट कंट्री अशोक चक्र बटालियनमध्ये 1994 मध्ये मी सेवा सुरू केली। तेव्हापासून ते 2022 पर्यंत माझा सेवेचा काळ होता। या काळामध्ये 28 वर्ष 1 महिने मी कार्यकाळ पूर्ण केला। या कार्यकाळात टोटल 19 पोस्टिंग पूर्ण भारतामध्ये सुचारूपणे काढल्या आणि एक पोस्टिंग जी मला आहे ती पीस कीपिंग सैनिक म्हणून युनायटेड नेशन साऊथ आफ्रिकेमध्ये सुडानला पाठवण्यात आलं। या सेवेमध्ये सगळ्यात जास्त माझं योगदान राहिलं ते म्हणजे 9 पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये। जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अलग अलग ठिकाणी मी सेवा केली। या सेवेमध्ये ऑपरेशन ऑफ हिफाजत, ऑपरेशन कारगिल, ऑफ पराक्रम, ऑफ फ्लड रिलीफ अशा अनेक ऑपरेशनमध्ये मी हिस्सा घेतला, जेणेकरून भारतीय सेनेला माझी ज्या ठिकाणी आवश्यकता पडली त्या ठिकाणी मी आवश्यकतेनुसार काम केलं। या आवश्यकतेमध्ये जास्त करून मी भारतीय थल सेनेमध्ये असल्यामुळं आणि इन्फंट्री ऑर्गनमध्ये असल्यामुळं माझा जास्तीत जास्त संबंध बॉर्डरशी आला आणि जास्त करून दुश्मनाशी आला। त्यामध्ये पाकिस्तान असो, त्यामध्ये माओवादी असो, त्यामध्ये बांगला असो, अनेक ठिकाणी बर्फाच्या ठिकाणी किंवा प्लेनच्या ठिकाणी मी कार्य केलं। या कार्यामध्ये मला अनेक ठिकाणी 2 ते 3 वेळा बॅट ॲक्शनमध्ये कार्य करावं लागलं, जे की पाकिस्तान सीमेवर हे कार्य केलं जातं। या कार्यामध्ये सेवेमध्ये मी एक सैनिकापासून ते ऑनररी कॅप्टनपर्यंतचा प्रवास पार केला आणि जास्तीत जास्त मी सुभेदार म्हणून एक मराठा रिजन, एक छत्रपती शिवाजी महाराजांची फौज म्हणून मी सुभेदारमध्ये जास्त कार्यकाळ, जे की 13.5 वर्षाचा कार्यकाळ पार पडला। या कार्यकाळामध्ये अनेक ठिकाणी मी कार्य केलं। या कार्याची पावती म्हणून सरकारने मला अलग अलग टास्क दिले। या टास्कमध्ये मी नौशेरा सेक्टर जम्मू काश्मीर लांब बटालियनमध्ये मी कार्यरत असताना पहाटे 3:30 वाजता दुश्मनाची लढा करतेवेळी माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली, जे की माइंड ब्लास्टने अवयव गमवावा लागला। तरी पण मी धीर न हारता माझ्या शरीराचं रक्त कमी असताना सुद्धा मला कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन हेलिकॉप्टरने करून वाचविण्यात आलं, जे की मी तुमच्यासोबत आज उभा आहे। त्याचीच एक पोच पावती म्हणून मला केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने मला आर्थिक निधी आणि महाराष्ट्र शासनाने ताम्रपत्राने सन्मानित केलं गेलं। आत्ताच आपल्या कारगिल विजय दिवसाच्या दिवशी या सैनिक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। साहेबा, सांगू इच्छितो की कारगिल युद्धामध्ये मी माझ्या वयाच्या 7व्या वर्षी आणि लग्नाच्या 3ऱ्या महिन्यामध्ये मी एक युद्ध पाहिलेलं आहे। माझ्या परिवाराने जवळून युद्ध पाहिलेलं आहे आणि त्याची एक पोच पावती म्हणून कारगिल युद्धामध्ये मी 11 महिने राहिलो, जे की घराचं तोंड पण नाही पाहिलं। या पुरं कारवाईमध्ये कारगिल युद्धाचं विश्लेषण सांगायला गेलं तर मोठ्या पद्धतीनं जास्तीत जास्त लढाई ती गुतमुत्याची लढाई होती, दगडाची लढाई होती आणि आर्टिलरी बॉम्बगोळे आणि एअरफोर्सची लढाई होती। त्यामध्ये आमच्या 16 मराठा बटालियनने चांगलं काम केलं आणि न नुकसान होता जास्तीत जास्त दुश्मनाला एक धाकामध्ये ठेवून ते कार्यरत पार पडलं आणि 2.5 ते 3 महिन्याची जी लढाई आहे सुखरूप पद्धतीने आम्ही पार पडली। आज एक पोच पावती म्हणून तुमच्या समोर उभा आहे आणि त्यानुसार मला एक माझ्या सैनिक परिवाराला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने सुचारू रूपानं मला एक बॅटल ऑनर म्हणून डिक्लेअर केलं आणि त्याची आर्थिक मदत म्हणून वेळोवेळ मला देत राहिले। आज मी तुमच्यासमोर एक बॅटल कॅज्युअल्टी पर्सन म्हणून महाराष्ट्र नांदेडमध्ये सेवा समाज म्हणून मी कार्यरत करत आहे। अलग अलग ठिकाणी NGOची जी मीटिंग होतात त्याच्यामध्ये सुचारू रूपानं मी कार्यरत करतो आणि जेवढं माझ्याने घडते ती मी सेवा उपलब्ध करून देतो।
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातील रामपूर इथं राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रामरक्षा आंदोलन करण्यात आलं। आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली। यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली। हिंदूंना बदनाम करू नका म्हणता, पण हिंदूंनीच हिंदूंच्या देवळात चोरी केली, मग पाकिस्तान बदनाम करते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच प्रभू श्रीरामाच्या नावावर सत्तेत आलेल्यांनीच त्यांच्या श्रद्धेचा अवमान केल्याचा आरोप करत गावागावात जाऊन जनतेपर्यंत हे सत्य पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून आहेत। त्यांना साधं त्या ठिकाणी या भूमिपूजनाला आपण बोलवलं नाही आणि त्या ठिकाणी उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही आणि मूर्तीच्या स्थापनेला सुद्धा बोलवलं नाही। मूर्तीच्या स्थापनेला मूर्ती केवढी आहे बघितलीत काय? बाल्यावस्थेतली मूर्ती आहे। प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन झाली, ती तारुण्यावस्थेतली नाहीये, ते बाल्यावस्थेतली आहे। का बाल्यावस्थेतली आहे ती मूर्ती? आठवत असेल तुम्हाला, त्यावेळेला सारखी एक जाहिरात सारखी फिरत होती, जिकडे तिकडे होर्डिंग लागले होते, फोटो लागले होते, एवढे मोठे नरेंद्र मोदी, बरोबर आहे? आणि त्यांची करंगळी धरून प्रभू रामचंद्र फरफटत पाठीमागून जात आहेत। जणू काय प्रभू रामचंद्रांची स्थापना आणि प्रभू रामचंद्रांना पेक्षा मोठे विष्णूचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी मोठे आणि प्रभू रामचंद्र छोटे। त्यांची बाल्यावस्थेतली मूर्ती त्या ठिकाणी बसलेली आहे। बाल्यावस्थेतली मूर्ती बसलेली आहे। साधारणपणे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्र, हनुमान, सीतामाई हे तिघं एकत्र हे साधारणपणे आपल्या नजरेसमोर बसलेलं आहे। सगळं हे या ठिकाणी सगळं श्रेय तुम्ही घेतात। त्या ठिकाणी कमिटी नेमली गेली, तो चंपतराय असेल, तो अनिल मिश्रा असेल, तो गोविंदराव असेल, आणखीन कोण कोण असतील, ही सगळी माणसं कोणाची होती? ही सगळी माणसं ह्यांची होती। इथं तर काँग्रेसचं कोण नसेल ना, इथं तर उद्धव साहेबांच्या सेनेचं कोण तर नसेलच ना, पवार साहेबांच्या पक्षाचं कोण नसेल ना, रामदास आठवलेंच्या आरपीआयचं कोण नसेल ना, सगळे ह्यांचेच लोक होते। यांचेच लोक होते ना। चोऱ्या कुणी केल्या? म्हणून चोऱ्या कुणी केल्या? चोऱ्या शेवटी रखवालदारच चोर निघालेले आहेत, चौकीदारच चोर निघालेले आहेत। हे बाब अतिशय गंभीर आहे, मी तुम्हाला सांगतो। हे 100% चुकीचं, हे अन्यायकारक आहे। हे चोऱ्या करायला किती निर्धावले ते बघा। विटा चोरल्या, पैसे चोरले। अहो, त्या ठिकाणी देशाचा गृह सचिव म्हणजे संपूर्ण ज्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळली ते लक्ष्मण सिंग नावाचे ग्रस्त त्यांनी सांगितलं की मी एवढा मोठा भला एक तांब्याचा पत्रा तयार केला, तांब्याचा आणलं तांब्या आणि त्याचा पत्रा तयार केला आणि त्या पत्रावर प्रभू रामचंद्राबद्दलचं सगळं काय स्तोत्र असेल, त्यांची अनेक नावं असतील, त्यांची माहिती असेल, ती सगळी मी कोरून घेतली आणि घरामध्ये असणारं सगळं सोनं नाणं बाहेर काढलं, ते वितळवलं आणि त्याला सोन्याचा मुलामा दिला। ही श्रद्धा, ही भक्ती, ही भावना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे आणि ते दुसरा तिसरा कोणाकडे दिला नाही। तर या सगळ्या देवस्थानचे जे प्रमुख होते चंपी, त्या चंपतरायच्या हातामध्ये मी दिलं आणि त्यांच्याकडे मी पोच मागितली। त्यांनी सांगितलं ती पोच तुम्हाला नंतर देतो। ते म्हणाले 2 वर्ष मी त्यांच्याकडे खेपा घातल्या पण मला पोच मिळाली नाही। माझी गृह सचिव, त्यांचा माणूस नाही, माझी गृह सचिव, मला पोच मिळाली नाही आणि शेवटी चंपतरायांनी सांगितलं तुम्हाला आता पोच बीस काय मिळणार नाही। मग ते म्हणाले मग मला द्या पत्रा, तो मी जो तयार केलेला आहे सगळा शिलालेख वगैरे तो मला परत द्या। ते म्हणाले जिथं कुठं ठेवला असेल, अहो तिथं नाहीये, पण नाहीये तर शोधून घ्या। कुठे घ्या शोधून? एका संस्थेने सांगितलं की आम्ही 200 किलो चांदी दिली, अनेक प्रकारची देणगी दिली। तुम्हाला माहित नाही की या संपूर्ण देवळाच्या आजूबाजूला आणि संपूर्ण परिसरामध्ये 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। किती आहेत? 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। 1600
एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोराचा दिसली नाही चोरी करताना. 1400 कोटी रुपयाचा आज पहिला SIT ने आणलाय रिपोर्ट. आणखीन किती गेलं असेल ते माहित नाही. आणि म्हणून असे हे जे प्रभू रामचंद्राची सुद्धा चोरी करतात, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं चोरलं. लोकांचे पक्ष चोरले, आमदार चोरले, खासदार चोरले, आता सगळं चोरायला आज देशामध्ये तरुणांचे पेपर सकाळ संध्याकाळ फुटताय, त्यांचं भवितव्य चोरलं. हे चोर एवढी निर्धावलेली आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.